नमस्कार मंडळी, वेलकम टू स्वामीज किचन। आज घेऊन आली आहे पावसाळ्यात मिळणारी खास रानभाजी करुटले आणि अगदी पारंपरिक, खूपच पौष्टिक आणि शरीराला गरज असणारी अशी ही भाजी फक्त पावसाच्या दिवसातच मिळते। आज स्वामीज किचन मध्ये आपण बनवणार आहोत पावसाळी स्पेशल करुटल्याची भाजी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। ही बघा, अशी ही भाजी असते, यालाच करुटले असं म्हणतात। हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी काही करुटले ठेवले होते आणि बाकीचे मी असे कापून घेतले। तर हे बघा, असं दोन भाग करून उभे कापून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जर काही बिया असतील तर त्या काढून टाकायच्या। ज्या मोठ्या मोठ्या असल्या बिया त्या काढायच्या, नाहीतर छान कोवळे करुटले असले तर बिया पण काढायची गरज नसते, लगेच कापायला पण इझी जातात। आणि थोडे जर कडक असले तर ते थोडे कापायला हार्ड जातात, त्याच्यामधल्या बिया काढून टाकायच्या, नाही काढल्या तरीही चालतात। तर ही भाजी बनवण्यासाठी इथं मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे, सोबतच एक टोमॅटो पण घेतला आहे मोठा बारीक कापून। आता फोडणी द्यायला घेऊया। त्यासाठी एक पॅन घेतला आहे, पॅन मध्ये 5-6 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं आणि आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। नंतर घालायचं आहे आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा। तर इथं बघा, आता लसूण आपला छान लालसर झाला आहे। आता आपण एक कांदा घालूया, तो बारीक कापून घेतलेला, आणि कांद्याला पण छान लालसर होईपर्यंत परतून घेऊया। आता कांदा लवकर शिजावा म्हणून मी थोडंसं मीठ घालते आहे, त्यामुळे कांदा लवकर शिजतो। ही भाजी पावसाळ्यात नक्की खायला पाहिजे, कारण करुटल्यामध्ये खूप प्रोटीन असतं, लोह असतं, फायबर असतं, जे आपल्या शरीराला खूप उपयुक्त ठरतं। त्यामुळे पावसाळ्यामध्ये नक्की ही भाजी खा। आता आपण कांदा लालसर झाला आहे, टोमॅटो घालूया। आता टोमॅटो छान परतून घ्यायचं। आता टोमॅटो लवकर शिजावा म्हणून मी झाकण ठेवते आणि 2 मिनिटं टोमॅटो शिजवून घेते आहे। तर आता बघा, आपला टोमॅटो छान शिजला आहे। आता आपण घालूया सुके मसाले। पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि अर्धा चमचा धने पावडर घालायची आणि सोबतच गरम मसाला घालायचा। तर हे मसाले मी छान परतून घेते आहे। आता आपले मसाले खाली लागायला नको म्हणून मी थोडंसं पाणी घालते आहे आणि व्यवस्थित परतून घेते आहे। तर मसाले छान परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। आता मी थोडंसं झाकण ठेवून याला 2 मिनिटं परत शिजवून घेते, त्यामुळे मसाल्याला छान तेल सुटणार आहे। तर इथं बघा किती छान तेल सुटलं आहे। आता आपण कापून घेतलेले करुटले घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथं बघा, मी सर्व छान करुटले व्यवस्थित कापून घेतले होते आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आणि करुटले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सर्व करुटले व्यवस्थित मिक्स करून झाले की याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि झाकण ठेवून शिजायला ठेवायचं। तर इथं बघा, आता व्यवस्थित मिक्स झाले आहे। आपण थोडंसं पाणी मारून घेऊया आणि झाकण ठेवूया। तर मी झाकणावर पण थोडंसं पाणी ठेवते आहे, जेणेकरून आपला ही भाजी पॅनला लागणार नाही। तर इथं बघा, मी थोडं पाणी ठेवते आहे झाकणावर। आता शिजायला ठेवूया। 10-15 मिनिटं शिजायला ठेवायचं, मध्ये मध्ये चेक करायचं, भाजी लागली नाही पाहिजे पॅनला, आणि परत झाकण ठेवून शिजायला ठेवायचं। तर इथं बघा, आता आपली भाजी शिजली का बघूया। तर थोडंसं चमचामध्ये घेऊन दाबून बघायचं शिजली का भाजी। तर इथं बघा, शिजली आहे भाजी। आता आपण याच्यामध्ये घालूया एक सिक्रेट, म्हणजेच आपला शेंगदाण्याचा कूट। तर ह्या शेंगदाण्याच्या कुटामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते। आता मी 3-4 चमचे इथं शेंगदाण्याचा कूट घातला आहे, सोबतच घालूया मस्त हिरवीगार कोथिंबीर आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथं रेडी आहे आपली मस्त गरमागरम आपली पावसाळी रानभाजी, म्हणजेच आपली करुटल्याची भाजी। तर ही भाजी पावसाळ्याच्या दिवसात नक्की खा, खूप पौष्टिक असते आणि याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट खूप प्रमाणात असतात। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका स्पेशल रेसिपी सोबत।